नमस्कार, महासंवाद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी चंद्रकिरण. आज आपण आहोत रासपचे सर्वेसर्वा महादेवजी जानकर सोबत. जाणून घेऊया एक राजकीय नेत्याच्या मागील प्रवास, जडणघडण काय असते. नेता सर्वजण पाहतात, पण त्या नेता होण्यामध्ये, त्या जडणघडणीमध्ये काय प्रवास आहे, हे खुद्द आपण जानकर साहेबांकडून जाणून घेणार आहोत. जानकर साहेब, एक राजकीय नेता म्हणून तुमची ओळख आहे सर्वांसमोर, पण नेत्याच्या मागचा एक माणूस काय आहे, नेमकं तुमच्या साधेपणासाठी तुम्ही ओळखले जातात. काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल? काही नाही, मी प्रथमतः स्वामी विवेकानंदाचा अभ्यास केला इंजिनिअरिंगला असताना. नंतर छत्रपती शाहू राजाचा राज्यकारभाराचा अभ्यास केला. नंतर शाहू राजाला मी जास्त ॲडॉप्ट केलं. शाहूचा पूर्ण डिटेल स्टडी केला. बाबासाहेब आंबेडकरचं सर्व वाचलं, अध्याय वाचला. ह्या सर्व नेत्यांचा अभ्यास केल्यानंतर मला बघितलं की मी इंजिनियर होऊन स्वतःचा बंगला, गाडी आणि 2 मुलं होतील मला, नाही असण्याचा संसार करण्यापेक्षा जगाचा संसार काय उभा करता येतोय का? मिनिस्टर होण्यापेक्षा हिस्ट्री मेकर कसं होता येईल हे बघितलं. मिनिस्टर हजारो होतात, कोण विचारत नाही. मिनिस्टर मी बरेच बघितलं, पोरगं देखील सांभाळत नाही आणि कोण देखील विचारत नाही. पण हिस्ट्री मेकर होणारी माणसं मोठी असतात. महात्मा फुले नगरपालिकेला पडले होते, पण मी अमेरिकेला गेलो तेव्हा महात्मा फुलेंचा फोटो बघायला मिळाला. शाहू राजा हा लॉर्ड राजाच होता. केम्ब्रिज विद्यापीठात शिकला, आदर्श राजा होता. राज्यकारभार करताना त्यांनी प्रशासनात बघितलं की आपला टक्काच नाही बहुजन समाज, तो डसाडसा रडायला लागला. मी एखादा हुकूम चांगला देतोय, पण तो खेडेगावात चोरडपर्यंत पोहोचतच नाही, वाडी वस्तीवर तांड्यावर जातच नाही. ही गोष्ट राजाच्या लक्षात आली. तेव्हा पहिला डसाडसा जगातला राजा रडणारा कोण होता? त्याचं नाव शाहू होतं. या देशात रिझर्वेशनची पहिली पॉलिसी कुणी आणली? शाहूने आणली. बहुजन समाजाच्या मुलासाठी हॉस्टेल कुणी उभा केली? छत्रपती शाहूने केली. आणि बाबासाहेब आंबेडकरच्या घरी जाऊन स्वतःचा जिरेटोप त्या डबक चाळीत त्यांच्या डोक्यात घातले आणि तू उद्या भारताचा नेता होशील, की त्या काळात म्हणणारा राजा कोण होता? तर शाहू होता. बाबासाहेबांना देखील शैक्षणिक असेल, हे असेल, या दृष्टीनं मदत करणे. आणि ते महात्मा फुलेचे खरे वारसदार शाहू महाराज होते. महात्मा फुले हा शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी या माध्यमातून महात्मा फुलेंनी सर्वांचं काम केलं, सर्व समाजाला. त्यांनी जात धर्मास काय समान, या देशात समानता नांदावी ही भूमिका त्यांनी अडॉप्ट केली. ते सावित्रीबाई फुलेने शिक्षणाची दारं कवळ केली. तिला ह्या प्रस्थापित लोकांनी, या व्यवस्थेनं शिकल चेन मारला, परंतु ती ती डगमगली नाही. ती मंत्री नव्हती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले मंत्री नव्हतं. शिवाजी महाराजांना राज्यकाळ संघर्षच करावा लागला, स्वैकियापासून बी परकीयापासून बी. त्यांना त्यांचं जीवन बी, लाईफ बी फार डेंजरस संघर्षातून झालं. पण शिवाजी राजाचं देखील इतिहासाला मी मानणारा माणूस आहे. ह्या हेतून अभ्यास केला. आणि मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर कॉलेजच्या, मी कधीच नव्हतो राजकारण, आमच्यात कोणीही नाही, घरातलं एक कॉमन गरीब शेतकऱ्याच्या घरातला एक मुलगा मी, पण मेरिटमध्ये पहिला होतो. मी ज्यावेळेस कॉलेजला, युनिव्हर्सिटीला चेअरमन झालो, तेव्हा लक्षात आलं की हे काय भानगड आहे म्हणलं. आणि तिथून मी थोडंसं, मला राजकारणाचं वेळ तयार झालं. आम्ही मग शेतकरी कामगार पक्षात काही काम केलं. माझी फॅमिली तशी, आम्ही शेतकरी कामगार पक्षातच होती. माझे आजोबा वगैरे, कर्णभाऊराव पाटील आमच्या घरी यायचे. रयत शिक्षण संस्थेला माझ्या आजोबाने 150 एकर जमीन दिली आहे. नाना पाटलाची पत्री सरकारची चळवळ आमच्याच रानात व्हायची, म्हणजे मळ्यात व्हायची. म्हणजे असं घर होतं. पण नंतर गरीब वाढत गेली, म्हणजे वय जरा थोडं पोटारपण वाढल्यामुळं गरीब वाढत गेली, असं होत गेलं. आणि नंतर इंजिनियर वगैरे मी झालो आणि ठरवलं की बाबा, मी माझ्या आईला आणि वडिलांना विश्वासात घेतलं की बाबा म्हणून मी इंजिनियर झाल्यानंतर मी तुम्हाला मदत करणार नाही. 2 भाऊ आहेत मला, एक वकील आहे आणि दुसरा भैया. नेमका हा बदल का घडला? तुमचं क्षेत्र इंजिनियर होतं, हा. इंजिनिअरिंग कडून तुम्ही राजकारणाकडे का वळला? आणि प्रस्थापित पक्ष असताना तुम्ही स्वतःचा पक्ष काढण्याचं का विचार केला? मी ठरवलं होतं, त्यामागचं काय? मी कॉलेजला आल्यानंतर मी भाजपचा बी अभ्यास केला, काँग्रेसचाही केला. तर मी काय म्हटलं की बाबा, प्रस्थापित व्यवस्थेला जर हादरा द्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःच तयार करावं लागेल. मग स्वतःचंच दल तयार करण्याचा मी प्रयत्न केला. मी काही दिवस काशीरामवर फिरलो विशेष म्हणजे. नंतर बघितलं की बाबा, हे आपल्याला सामाजिक रचना बघण्यासाठी आपलंच पक्ष उभा राहायला पाहिजे. आणि एखाद्याचा विकास करायचा असेल तर तुम्ही राजकारणात पाहिजे ना. पहिला राजा राणीच्या पोटात गेला, आताचा राजा मतपेटीत, आता खासदार आमदार राजा आहे. मग आपण एखाद्या गावाला जर मला आता बनवसला किंवा तांदूळवडील रस्ता पाहिजे, तर माझ्याकडे काहीतरी पॉलिटिकल पॉवर पाहिजे. ते रस्ता द्यायचा आहे मला, राणी सावरगरला टावर द्यायचा आहे समजा, असं तर तिथं काहीतरी ताकद पाहिजे. मग स्वतःचाच पक्ष बनवूया. मला गडकरी साहेब आणि मुंडे साहेबांनी मध्ये बसवलं, दोघांनी 2 चापट मारल्या. तो म्हणले, बारामतीत तो कमळ चिन्ह घे, निवडून येशील. त्यांचं म्हणणं बरं. मी म्हणलं, बाबा नाही,
मी पडलो तरी चालेल, माझा थोड्या मतात पराभव झाला बारामतीमध्ये. म्हणजे परंतु म्हणलं मी चिन्ह नाही घेणार. परवा देखील मला अजितदादांनी परभणीची जागा सोडली राष्ट्रवादीने, कोट्यातून ती मला सोडली. त्यावेळेस देखील मला म्हणत होते शिंदेसाहेब स्वतः, की अरे म्हणले तू बाण तरी घे, नाहीतर ते घड्याळ तरी घे, नाहीतर कमळ तरी घे. म्हणलं नाही मी घेणार. मी माझं चिन्ह, मी पडलो तरी परभणीतून मी पडलो. 16 दिवसात मला 5,15,000 परभणीच्या लोकांनी दिलं. मी काय केलं ते इथं लोकांसाठी? काहीच केलं नव्हतं ना. लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. मी नाराज बिलकुल नाही परभणीवाल्यावर. म्हणजे त्यांनी मला मतदान दिलं. मी पहिलं नांदेड लोकसभा लढवलो, नंतर सांगली लोकसभा, नंतर सोलापूर लढवली, नंतर बारामती लढवली, नंतर आता परभणी लढवलो. 5 लोकसभा मी लढलो. आमदारकी कधी लढलो नाही. 5ही लोकसभेला मला गुलाल कधी लागला नाही. पण माझा पक्ष वाढत गेला. आज 4 राज्यात मला मान्यता आहे. माझे 28 कॉर्पोरेटर गुजरातमध्ये आहेत. 1 कॉर्पोरेटर माझा बेंगलोरला आहे. 1 झेडपी मेंबर माझा आसामला आहे. 4 राज्यात मला पक्षाला मान्यता मिळाली. अजून 2 राज्यात मिळाली का वी बिकम ए नॅशनल पार्टी बनल आमची. म्हणून ह्या दृष्टीने प्रयत्न चालले. भाजपवर गेल्यामुळं माझं थोडंसं नुकसान काय झालं, की माझ्या पक्षाला वोट ऑफ पर्सेंटेज जे पाहिजे होते मला मिळालं नव्हतं. म्हणजे आम्ही काय करायचो, 5-6 जागा द्यायच्या आम्हाला ते विधानसभेत, तेवढ्याच लढवायचो. आणि लोकसभेला 1च जागा द्यायची मला विशेष म्हणजे. तर आता मी वोट बँक म्हणून वापर झाला असं तुम्हाला कधी वाटलं? नाही, एक लक्षात ठेवा, त्यांचा मी म्हणणार नाही की एका वेळेस युती होती तेव्हा माझाही फायदा होतो, त्यांचाही फायदा होतो, माझाही तोटा होतो, त्यांचाही फायदा होतो. मी मिनिस्टर झाल्यामुळे थोडं ग्लॅमर आलंच ना, मीडियावाली वगैरे बघायला लागली. मी मिनिस्टर नसतो तर बाकी म्हणते अरे हे नुसतं बोलतंय लय मोठं, शाहू फुले आंबेडकर म्हणते ह्याचं काहीच नाही. म्हणजे तो फायदा होतोच की. परंतु त्याच वेळेस माझं नुकसान काय झालं, की माझ्या साऱ्या शिटा उभारल्या तर मला 6% मतं पडली असती. युतीमध्ये गेलं म्हणून मला मिळालं नाही, ते नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणणं काय, तुम्ही आमच्या पक्षात या, तुमचं ते दुकान बंद करा, तुमचं छोटं घर आहे ना ते मोडा. माझं बाकी आजही भाडं नाही. त्यांना विचारा, ते काय म्हणायचे की तुमचा पक्ष ठेवू नका. मेटे साहेबांनी असू द्या, आठवले साहेब असू द्या किंवा सदाखोत असू द्या, ते आमचे चिन्हावर लढतात. आणि महादेव जानकर जागेवर जातो कसं. मी म्हणले माझा राजीनामा घ्या, मी काही तुमच्या चिन्हावर लढणार नाही, मी आपलं जाऊन हे करेन. म्हणजे मला काय करायचं आहे, स्वतःचाच पक्ष बनवायचा आहे आणि त्या स्वतःच्या पक्षातूनच अलायन्स करायचे. काँग्रेस असेल बीजेपी, हे मोठे पक्ष आहेत, यांच्याशी अलायन्स करायचं. ज्या दिवशी बाबा काँग्रेसवाले म्हणतील आम्ही आमच्या चिन्हावर लढा, त्या दिवशी आम्ही त्यांना म्हणणार बाबासाहेब तुमचं तुम्हालाही करा. आणि ह्यांनी काय केलं, बीजेपीनं आमच्या खांद्यावर चढून शिडीवर वरच्या मजल्यावर गेली आमची शिडी फेकून दिली. यूज अँड थ्रो पॉलिसी फार भारतीय जनता पार्टी करायला हुशार आहे. आणि त्यांचं काय झालं, बूथ लेवलपासून ते नॅशनल लेवलपर्यंत त्यांचे कार्यकर्त्याचं केंद्र त्यांनी उभा केलं. हे बाकीचे पक्ष ते करत नाहीत. काँग्रेसवाला हा मोठा पक्ष आहे, त्यांनाही आमची विनंती आहे, आम्ही छोटंच आहे. तर बूथ लेवलपासून जर आपण बांधत गेलो आणि बीजेपी ही 5 वर्ष इलेक्शन मोडमध्ये असते, आम्ही मंडळी इलेक्शन मोडमध्ये नाही. आम्ही काय करतो, आमच्या मनातच नसतंय आणि ते इलेक्शन रोज करतात. म्हणजे सर्व इलेक्शन मोडमध्ये असतात. हे आमच्या पक्षाने काही शिकलं पाहिजे. त्यांचा एक जरी RSSला माणूस असेल तर तो आपल्यात फिरून जातो, चोरवडनं तांदूळवाडीत, कोण कसं आहे काय कसं आहे. आपल्यात तसं नाही. म्हणूनसाठी आम्ही काँग्रेसवाल्यांना देखील विनंती केली व त्यांच्याकडे बेस आहे. काँग्रेसची वोट आज 20 पासून पुढे मोजायला सुरुवात करा. ठरलेली गोष्ट आहे, तुम्हाला सांगू. आता जातील काही काँग्रेसचा नेता इकडे तिकडे जाईल, काय फरक पडणार नाही. सामान्य लोकांना कळायला लागले अरे हा अवघड आहे. काँग्रेसनं काय केलं, या देशात इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं तर ते या भारतीय जनता पार्टीनं विकलं. त्यांनी जी सरकारी यंत्रणा ठेवली होती, आमच्या जमिनी असेल या काय असेल, हिने त्याचा वापर करून काय केलं, विकायला सुरुवात केली. म्हणजे हे बरोबर नाही ना. म्हणून भारतीय जनता पार्टी काय म्हणते, छोट्या पक्ष नको आहेत. आता ज्या बाळासाहेब ठाकरेच्या जीवावर भाजप वर गेली, त्याच बाळासाहेब ठाकरेची पार्टी फोडली. मान्य आहे का तुम्हाला? पवारसाहेबाच्या पार्टीत देखील ठीक आहे, पवारसाहेब सेक्युलर होते, त्यांच्याही पार्टीचं काय केलं, पुतण्याच पळवून न्याला. ठीक आहे, पुतण्याचं बी काहीतरी असं द्यात ना, परंतु हे असं नाही ना. तुमची पार्टी जगात चांगली आहे ना, तुम्ही माणसं वाढवा ना. तुम्ही माझे 4 आमदार कशाला फोडताय? काय गरज होती का तेव्हा आमची? मग आम्ही चीड नाही करायची तर आम्ही काय त्यांना भ्रष्टाचाराचं काय मागितलं होतं का तेव्हा? साखर खान द्या, आम्हाला दारूचं लायसन द्या, असं काय मागितलंय का माझ्या जानकडनं? देवेंद्र फडणवीसला कधी विचारा आम्ही? कधीच नाही असं. किंवा कुठं आम्ही 2 नंबर बी केलं नाही. दुधाचा दर वाढवावा, महाराष्ट्रात मीच पहिल्याच उठला दुधाचा दर वाढवण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्याच्या हिताचं काम केलं. महादेव जानकर ॲज अ पक्षप्रमुख म्हणून असं तुम्हाला कधी वाटलं का, की मी जर मला वेळ भेटली किंवा चान्स भेटला तर हे निर्णय मी बदलू शकलो असतो, असं कधी रिग्रेट? नाही, काय होतं, त्यांचे 136 होते आणि माझा 1 होता. 1 आमदार होता. ज्याची पॉवर जास्त असते, डोकी जास्त असतात, त्याची सत्ता असते. 1 मंत्रिपद म्हणजे फार मोठं नसतं. ते सेक्रेटरी वगैरे CMचंच ऐकतात ना आपलं. तरी रिटून मी ते कामं करायचो. आज ह्या मुलांना
शिक्षणाच्या दृष्टीने जी योजना आणल्या त्या 22 योजना मीच आणल्या त्या. दुधाचा दर शेतकऱ्याचा वाढवा ती योजना मीच आणलेली आहे. माझ्या डिपार्टमेंटचं खातं चेक करा तुम्ही माझ्या तिने रुपयाचा भ्रष्टाचार ऑनलाईन सिस्टम मीच आणली पहिली. DBTची माझ्या डिपार्टमेंटमध्ये म्हटलं वशिलाच नको, सभापतीचा फोन, झडपीचा सदस्याचा फोन, माझा कार्यकर्ता आहे. DBT योजना मीच माझ्या डिपार्टमेंट ॲनिमल डेअरी आणि फिशरीला आणली होती. आम्ही लोकांच्या हितासाठी जेवढं चांगलं काम करता येईल ते केलं पाहिजे आपल्याला. बरं सत्ता आज आहे उद्या नाही, आणि बरं आज त्यांची सत्ता आहे, 5 वर्षांनी आमची सत्ता येणार आहे. आम्ही डेफिनेटली तुम्हाला सांगतो, आमच्यात काही चुका आहेत ते आम्ही समजून घेऊ, उमजून घेऊ, आणि त्यांना कसं प्रदर्शन करायचं ते करू आपण, त्यात ते करू. आणि हे सरकार आता काय करतंय, पुन्हा मुंबईला जास्त पैसा देते, ग्रामीण भागातल्या शेत आज रस्ते नाहीत. परभणी जिल्ह्यामध्ये मी सोनपेठ फिरलो, जिंतूर फिरलो, साहेब पुण्याला आलो, पालमला आलो, नंतर मी गंगाखेडचा एरिया फिरलो, नरवाड सेक्टरला गेलो. धुरळ्याशिवाय काय नाही तुझं, धुरळा एकही रस्ता चांगला वाटला नाही. म्हणजे ही काय भानगड आहे? मग तुम्हाला स्वातंत्र्य तुमच्याच हातात सत्ता होती ना, 10 वर्ष तुम्हीच आहे, PMB तुमचं डबल का टिबल इंजिन आहे आता, मग का होत नाही विकास? शाळेच्या दृष्टीनं वयस्कर बेकार आहे. आता 2 महिने झालं मग लाडक्या बहिणीचा पगार नाही झाला. एक उमेश पाटील नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर मुलगा होता, PWDचं काम घेतलं होतं, व्याजानं पैसे काढलं होतं, इस्लामपूरचा, वरून इस्लामपूरचा, आपला ईश्वरपूरचा, सांगली जिल्ह्यात. त्या पोरानं आत्महत्या केली. कॉन्ट्रॅक्टरचं पैसे द्यायला पैसे नाहीत तुमचं. म्हणजे ही सारी शेतकऱ्याचं कर्ज तुम्हीच म्हणला होता ना, कोरा कोरा 7-12 करू. हां, आम्ही काल मोर्चा काढला परवा, मागल्या 2 महिन्यापूर्वी, मी, बच्चू कडू आणि राज शेट्टीने 5 लाख लोक गोळा केले. आमच्यावर कोर्टातून अटक वॉरंट टाकलं. आम्ही नाही म्हणलं चला, आम्ही कोर्टालाच म्हणलं आत येतो. शेवटी मग त्यांनी चॉपर पाठवलं ना आम्हाला, तिथे मिटिंगला म्हणले आम्ही 1 जूनला, तारीख देत नव्हते ते, तारीख 1 जून घेतली आहे. 1 जूनला जर हे राज्य सरकारनं कर्जमाफी नाही शेतकऱ्याचं केलं तर आम्ही रेल्वे अडवणार आहे पुन्हा. आम्हाला आत टाकलं तरी चालतं, काय भेस काम नाही. आमच्या दुसऱ्या केसेस काही नाहीतच, एक बी केस नाही माझ्यावर. ह्याच केसेस आहेत त्या, शेतकऱ्याचं कुठं काय झालं, ही झालं, हीच आहे त्या कोर्टातल्या. त्यामुळं लोकांच्यासाठी झटल्यानंतर एक दिवस तर लोकांना वाटेल ना की खरे आहे का कुठं. मी आज आमदार साहेबांना तिकीट दिलं, तुम्ही विचारा, त्यांचा चहा देखील पिलो कधी, जेवणसुद्धा घेतलं नाही. आज आम्ही बाळासाहेब देशमुखला तिकीट दिलंय, त्याचा चहा बी घेतला नाही मी. आणि दुसरा एक कॅन्डिडेट आमच्याकडे पैसे घेऊन आलता, त्याला म्हणलं गेट आउट, चल बाजूला हो. म्हणजे हे स्पष्टपणे सांगतोय मी, त्या उमेदवार आहे, तुम्ही विचारा त्यांच्या. म्हणजे ही जी बाब आहे ना, हे आमचं नकली नाही, असली सोन आहे, जे सत्य आहे ती सत्य विशेष. महादेवजी जानकर जर राजकारणात नसले असते तर त्यांच्या पुढं काय पर्याय असला असता? त्यांनी काय कुठलं क्षेत्र निवडलं असतं? मी प्रशासकीय अधिकारी IAS बनलो असतो, चीफ सेक्रेटरी झालो असतो. पण तिथं काय झालं असतं, त्या नेत्याचा गुलाम, चौथी नापास नेत्याचा मी गुलाम म्हणून राहिलो असतो. मी माझी आईची बुद्धी तिथं वापरू शकलो नसते. मला हे तकार चोरवरनं तांदूळला जातो, एकूण रस्ता नाही, एकूण घे. मी अहो साहेब ती बसत नाही, तुला सांगतो ना बस, ही म्हणावं लागलं असतं. ते प्रशासकीय अधिकारी झालो असतो, लोकांच्या हिताचं काम करण्याचा मी प्रयत्न. आजही लोकवर्गणीतूनच मला मदत करतात, जे आहे. ग्रामीण भागातील युवक वर्ग जो राजकारणामध्ये येऊ पाहतोय, त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन कराल की राजकारणात यावं, नाही यावं? काय विचार आहेत तुमचे माझं म्हणणं युवक आहे, नेत्यात? 3 मुली असतील तुम्हाला, तर एका मुलीनं IAS व्हावं, एका मुलीनं इंडस्ट्रियलिस्ट व्हावं, आणि एका मुलीनं राष्ट्रीय समाज पक्षाचं मिनिस्टर व्हावं. तिन्ही गोष्टी पर्याय लागतात. राजाश्रय असल्याशिवाय उद्योगधंदा वाढत नाही. राजाश्रय पाहिजे आपल्याला, म्हणून राजकारण वाईट नाही. शिवाजी राजा नसता तर या जनतेला न्याय मिळाला नसता. छत्रपती शाहू राजा नसता तर आमच्या भागातला एरिया पाणी मिळालं नसतं. म्हणून राजा पाहिजे, राजकारण केलं पाहिजे, प्रभुच्च प्रतीचं राजकारण करा. कुठतरी वाळू चोर, कुठतरी काय ते बटका किंग, हे लोकांना गरिबाला त्रास होईल, शेतकऱ्याला, असलं राजकारण नाही पाहिजे. बुद्धिजीवी राजकारण खेळलं पाहिजे. म्हणूनसाठी क्लार्क नको कलेक्टर बना, पोलीस नको कमिशनर बना, आणि सरपंच नको खासदार बना. ही माझी युवकांना. आणि राजकारण बिलकुल वाईट नाही, फक्त डिजिटल लावलं चोरवडलं एका रात्रीत नेता होतो असलं स्वप्न नाही पाहिजे. ग्रामीण भागात इलाज काय झाले, डिजिटल लावायचं मोठं, आणि 2 दिवस येतात, आणि मग कुठलं तरी काय तर जमीन विकायची, दारू प्यायचं नाही यायचं, असल्या भानगडीत नाही पडलं. मला व्यसन कुठलंच नाही, कुठलंच व्यसन नाही. मला व्यसन एक आहे की रात्रंदिवसा प्रचाराला फिरणं, हे करणं, कुठतरी वस्ती बघायची शेतकऱ्याच्या माळ्यात, तिथंच मुक्काम करायचं, तिथंच आंघोळ करून जायचं. म्हणजे मिनिस्टर होतो तरी, आणि दिखावा नाही माझा, असलीपणा आहे. मी 7 स्टार हॉटेलला बी राहिलो या, आणि झोपडपट्टीत मी, आणि एकदम रानात शेतकऱ्याच्या वस्तीवर बी मुक्काम केला आहे. तेवढी ताकद ठेवली आहे. एक साधा राजकीय माणूस म्हणून तुमची ख्याती आहे की गावाखेड्यात राहणारा माणूस म्हणून तुमची प्रसिद्धी आहे. जेव्हा तुम्ही मेनस्ट्रीम मधलं राजकारण पाहता आणि गावाखेड्यातलं जे जीवन आहे
त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं काय होतंय, मला म्हणे डिफरन्शिएट केलं? गावखेड्यातल्या लोकांनीच मला नेतं बनवलं ना. मग त्यांची नाळ मला तोडायची नाही. मी पंतप्रधान झालो तर ते वस्ती मुक्कामाला जाणार नाही. नाळ आता वेळ कमी मिळणार आहे. वेळ कमी मिळणार आहे. तांदूळवडीत एखादी देशमुखाची वस्ती आहे. तिथे मी काय करणार, रानात गुरा येते. मला जरा ते आवडतं परिसर. गुरं, बैलं असल्या का थोडंसं जुना लोक आवडतो. म्हणून मी रानात थांबतो. परंतु त्यावेळेस वेळ कमी मिळेल. म्हणून ज्या मातीतून आपण गेलो त्या जमिनीवर पाय ठेवलं पाहिजे या मताचा मी आहे. कितीही मोठा झालो आपण तर ज्या मातीनं मला उचललेलं आहे त्या मातीला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण महाराष्ट्रात अहमदपूर तालुका, गंगाखेड तालुका आणि दौंड तालुका या 3 तालुक्यातल्या मातीला मी कधीच विसरणार नाही. आणि ह्या 3 तालुक्यानं मला मान्यताप्राप्त नेता बनवलं माझ्या पक्षाला. मी कोणाला काय चहा 5 पैसे बी देऊ शकलो नाही. माझ्याकडे पैसेच नाहीत. पण तिथं त्या माणसाने बाबासाहेब पाटील पहिला माझाच आमदार होता. परत त्यांना अजितदादांनी कारखाना दिला का मला सोडून गेलं ते. तर राहुल कुल माझाच कारखाना होता. राहुल कुल राष्ट्रवादीतनं उभा राहिला होता, पडला होता. राहुल कुलला मीच तिकीट दिलं. 2 टाईम माझ्याकडून झाला आणि तिसऱ्या वेळून माझा एबी फॉर्म पळवून बीजेपीचा लावला राहुल कुल. गोट्टे साहेब तर तुम्हाला माहीत आहे हिस्ट्री, ते कुठं होते ते. रात्रभर फिरून हे केलं. ह्या लोकांनी प्रेम दिलं. पण ते आता आम्हाला ते बी सोडून गेलं. आणि त्यांचं म्हणणं असेल की बाबा पुन्हा तिकीट मिळेल. महादेव जर मेला तरी चालेल, पण पुन्हा तिकीट नाही तुम्हाला, मी आमदार होऊन देणार नाही. माझा शाप डेफिनेटली लागेल त्यांना. मी लोकात 1-2 जर सभा घेतल्या आणि मी हृदयातनं बोलतोय, वर्ण नाही. त्यांनी मला काय पैशाला लालच असलेला माणूस नाही. मला कपडे देतात, जेवण देतात लोक, डिझेलला पैसे देतात. त्यामुळे पैशाची मला मला चॉपर देखील घेऊन देतील लोक. एवढी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहे. त्यामुळे मी त्यांच्या पैशाला भुलभयाच्या कोणाच्या मी हे करत नाही. विलासराव देशमुख साहेब मला काय म्हणले, "तो प्रस्तावाच्या विरोधात आहे, पण तुझं राजकारण फार चांगलं आहे." एअरपोर्टवर विलासराव देशमुख साहेब, मी त्यांच्या पाया पडलो. मला म्हणले, "तू कधीच मंत्रालयाकडे येत नाही, कधीच काम निघत नाही. तू आला पाहिजे माझ्याकडे." नाही म्हणलं, "साहेब तुमचं एवढं आलं का आमचं काही खरं नाही." म्हटलं. लोक म्हणणार हे बोगस आहे, देशमुख साहेबांकडून पैसे घेते महादेव जानकर बोंबलत. मी कधीही त्यांना नाही. पण तो माणूस चांगला होता. गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगाच मानला होता. आर पाटलाची बहीण माझ्या गावातील. आर पाटील बी गरिबीतून माझ्यासारख्याच परिस्थितीतून आलेला माणूस, चांगले होते. आणि ह्या माणसांना काळ होता महाराष्ट्र. काल अजितदादा देखील, माझं आणि अजितदादाचं ह्या वर्षात फार जवळचं होतं. मी त्यांना काय सांगत होतो, काँग्रेसला एक नॅशनल व्ह्यू आहे गांधी फॅमिलीला. आणि अजितदादा तुम्ही आणि शिंदे दोघं एकत्र येऊन भाजपाचं हे करूया. आणि अजितदादाला, सुप्रियाताईला मी विनंती केली की सुप्रियाताई अजितदादाची आणि तुमची युती करा. माझी विनंती हात जोडून म्हटलं तुम्हाला. तर ते म्हणले मोठ्या साहेबाला बोला. मोठ्या साहेबाला मी बोललो आणि ते होत चाललं होतं. पण नीतीलाच ते मान्य नाही झालं असं या गोष्टीनं. नाहीतर ती जर ताकद झालीच ती आमची. आणि आम्ही जोडणारी माणसं आहेत, तोडणारी माणसं नाही. रिडॉलच बोललो होतो मी. रिडॉलस म्हणजे सारे रिपब्लिक आणि साऱ्या पार्ट्या शेकाप आम्ही एकत्र केलं होतं एकदा. त्यावेळेस ती काँग्रेस सरकार गेलं आणि बीजेपी सरकार आलं. आमच्या मतामुळे विभाजन झालं, अशी भांडणं झाली. तर आता आमचं म्हणणं आहे की बाबा काँग्रेस वगैरे हे मोठे पक्ष आहेत, यांच्याबरोबर जर आपण व्यवस्थित गेलो, ट्युनिंग करत गेलो. आता ठीक आहे, काँग्रेसमध्ये बी त्यांच्या सर्व जिल्हाधीशाचं ऐकतील असं नाही, काय आमचं बी ऐकणार नाहीत अशा गोष्टीनं. परंतु आपण कुठेतरी एकमेकांना पाऊल मागं सारून जर आपण पुढे गेलो तर महाराष्ट्रात डेफिनेटली 144 145 MLA आम्ही विजयी करू शकतो आणि महाराष्ट्रातली सत्ता देखील बदलू शकतो. या देशानं टाटा बिर्लाला पाडलेलं आहे. अदानी आणि अंबानीच पंतप्रधान झाले असते ना, जर हे पैसावाले चालत होतं तर. एक दिवस तो बी येईल देशात. त्यामुळे काही काळजी करायचं का नाही. आणि कुठलाही पक्ष संपत नसतो. त्यांना वाटतं हे संपत असते, असं काय नाही. आज राहुल गांधीची स्पीचेस देखा तुम्ही, प्रियांका गांधी असेल म्हणा, म्हणजे चांगलं त्यांचं चाललेलं आहे. आता ते काय जगच एका बाजूला आहे. तेव्हा आम्ही स्वामी विवेकानंद काय म्हणले, जग जरी तुझ्या विरोधात गेलं तर तुझा आत्मविश्वास एवढा दांडगा पाहिजे की जगाव मला एक दिवस राज्य करायचं आहे. आणि तो आत्मविश्वास घेऊनच आम्ही चाललेलो आहे. आम्हाला माहीत आहे की माझं खातं इथं उघडणार आहे. बाळासाहेब कदम हा बनवतचा माझा विजय होणार आहे. विजयाची सभेला मी तुम्हाला दोघांनाही बोलवणार आहे. त्यावेळेस मी येणार आहे. आपण चर्चा करत होतो महादेवजी जानकर रासपचे सर्वेसर्वा अध्यक्ष यांच्याशी. नवीन घडामोडीसाठी पाहत राहा महासंवाद.